घ्यायची का रोहित राहुल बसेल सांगा पहिले निवडणुकीत उभा आहे मुलगा निवडून येणार आहे. याच्यामुळे येणार आहे की बापू काय करतो, फक्त जातीवादच्या नावावर वोट मागतो. आणि ते गांगवे मामाचा मुलगा आहे, तू तिकडे जा, ह्यावेळेस मी इकडे थांबतो, मी इकडे तिकडे जातो, तू इकडे थांब. म्हणजे असं करता करता 20 वर्ष झाले, अजून काम काही झालं नाही आहे. आणि आता 100% आम्हाला लोक रिस्पॉन्स देऊ राहिले. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीला विकासाचा मुद्दा, बेरोजगार घ्या ना, आणि काय समस्या बेरोजगारी आहे, विकासाचा आहे. पण बेरोजगार तर आम्ही नगरसेवक तर देऊ शकत नाही, पण ते समोर येऊ राहिले मुद्दे, बेरोजगारीचे आहे आणि विकासाचा मुद्दा आहे. आमचा जो एरिया आहे ना, ह्या एरियामध्ये जवळपास 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे बापू घाडामोडे आणि त्यांचे सहकारी जे कोणी असतील, समजा कधी गांगवे असतो, कधी मनोज असतो, कोणी असतो, यांनी सगळ्यांनी 20-25 वर्षापासून इथं सत्तेमध्ये आहेत. परंतु कुठलाही ज्या काही समस्या आहेत, नागरी समस्याच्या, जर रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट, कोणतंच झालेलं नाही. फक्त काय करतात ते, एक फायनान्सर आणि एक स्थानिक असं गणित करून लोकांच्या दिशाभूल करतात. आणि जातीवाद निळा पाहिजे का टिळा पाहिजे, त्याच्यामध्ये परत आम्ही आता काँग्रेसच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे ते आम्ही सेक्युलर सर्व धर्म समभाव काम करतो. आणि इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आता सध्या नशाखोरी एवढी झाली भयंकर की आमच्याकडं आता दोन महिन्यामध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी एक मर्डर झालं होतं. असे हे प्रकार, महिला असुरक्षित, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते सकाळी मॉर्निंग वॉक करत होते, ते त्यांची चेन स्नॅचिंग झाली. मग इतकं असुरक्षितता आहे महिलांसाठी, पुरुषासाठी, लेडीजसाठी, तर इथं कितीही काही जरी केलं ह्या लोकांचं त्यांना साथ आहे. हे भाजप शिवसेनेचे लोक जे आहेत त्यांची वरून सत्ता आहेत. आणि गृहमंत्री जे आहेत यांनी पूर्ण सूट दिलेली आहे. त्याच्यामध्ये दारूचे दुकानं आहे, ड्रग्स आहे, गांजा आहे, बटन आहे, नशा, हे सगळे पोरं दिवसा फिरतात, दिवसा भांडणं होतात, पण कोणी लक्ष देत नाही. आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते बाळूसेठ हे जवळपास इथं 20 वर्षापासून राजकारण करतात, पण समाजाचं राजकारण करतात, समाजाशी जोडलेले, खालच्या लोकांशी जोडलेले आहेत. आणि आम्ही हे मुद्दे घेऊन, लोकांचे मुद्दे घेऊन, बेरोजगारी आहे, महिलांचा प्रश्न आहे, असुरक्षितता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते मुद्दे घेऊन आम्ही काम करू लागलो. काँग्रेसच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये या नशाखोरीच्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आमरण उपोषण लावलं होतं. आणि प्रशासनानं इथं आम्हाला चौकी दिली, तरी पण त्या चौकीचा फार काही फायदा आम्हाला होताना दिसत नाही. कारण हे जे जुने लोक आहेत, हे बापू घाडामोडे असतील किंवा आणखी जे काही भाजपचे वगैरे असतील, या लोकांना हे पाठिंबा देतात, त्यांना ते सहकार्य करतात. आणि त्यांच्या सहकार्याने दारूवाटे चालू आहेत बिंदास. आता जवळपास त्या भागामध्ये पटरीच्या तिकडच्या एअरपोर्टच्या भिंतीजवळ सर्रास दारूचे अड्डे चालू आहेत. ऑर्डर समाजाचा जो आहे तो तिथला दारूचा मुद्दा खूप मोठा आहे. आम्ही हा मुद्दा आता उपोषण केलं होतं, त्यावेळेस त्यांना आवर्जून सांगितलं, परंतु त्यांनी काय सांगितलं, तुम्ही नशेखोरतं खोरीपुरतं बोला म्हणे, ते दारू बिरूचं आम्ही नंतर बघू, असं हे पोलिसाचं स्टेटमेंट आहे. त्याचं कारण असं आहे की गृहमंत्री ह्या गोष्टीला थारा देतात स्वतः, त्यांचं याच्यावरती कुठलाही कंट्रोल नाही. आणि हे सगळं आव्हान करतात आम्ही मतदाराला यावेळेस आव्हान करणार आहे की सेक्युलर पक्ष काँग्रेस पक्ष आहे, आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या जेवढे उमेदवार आहेत, आमचे 4 अ, ब, क, ड, समजा गुजर साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, दही हांडे साहेब आहेत, शेंगुळे साहेब आहेत, यांना प्रचंड मताने विजय करा. आणि हे जे लोक आहेत ज्यांनी हे बस्तान देऊन बसले तिथं 20-20, 25-25 वर्षानं हे नगरसेवक झालेत, पण विकास आमचा काहीच नाही आहे, तर यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे सगळ्या मतदाराला. आपलं नाव? माझं नाव स्वप्नील दाभाडे आहे, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. बाळूसेठचा मी फार जुना कार्यकर्ता आहे, 30 वर्षापासून मी काम करतोय सोबत आहे 30 वर्षापासून. दुसरं सांगे, आमच्याकडे काम चालू होतं कार्यालयाचं, त्याच्यातून लोकांचे तुकडे कापून घेऊन गेले. ते प्यायला आम्ही ठाण मानून बसलो, आम्हाला परत दे, त्याच्यामुळे त्यांनी 1-2 दिवसांनी परत आणून दिलं. आणि ही गोष्ट विचारा तुम्ही का पोलिसवाला आहे सहभागी ना, त्याला काय माहिती की हे ह्याच माणसानं चोरून घेतली. आणि वेळ संध्याकाळची दुसऱ्या गोष्ट सांगतो,
मला ज्या वेळेस पाण्याची समस्या आहे, पुरा संभाजीनगरला पाण्याची समस्या आहे. आमच्याकडे 12 दिवसाला पाणी येतं. 40 वर्षा पहिले आम्ही जे काँग्रेसच्या लोकांनी पाईपलाईन टाकेले, काँग्रेसने काम केलं, तो पाणी आजपर्यंत त्याच्याकडे 40 वर्षांनी सत्ता आहे, त्यांनी एक दिवस बी ते पाणीसाठी ते हे केलं नाही. लय कोशिश करते, असं करू तसं करू, होत काहीच नाही. बरं दुसरा ते राटकर मॅडम होती, आमच्या काँग्रेसचं सरकार होती तर केंद्रात, तर त्यांनी 450 कोटी मंजूर करून आणले. त्याच्यातून 150 कोटी महापालिकेला दिलं आणि त्याच्या व्याजाचं मिळून 450 कोटी झाले. व्याज मिळून अजून ते काम करू शकले नाही. त्यांच्या नफ्यासाठी म्हणजे त्यांच्या कमिशनसाठी भांडण करते. 600 कोटीचं प्रोजेक्ट पाणीचं प्रोजेक्ट पाईपलाईन जे आहे 600 कोटीची, सावंतर जे आहे 600 कोटीची किती झाली, 2800 कोटी. 2800 कोटी त्यांचं भांडणं चालू आहे. मला एवढं दे, त्याला तेवढं दे, मला एवढं दे. लोकांचं काही विकासाचं काही करत नाही, पाणी पिण्यासाठी काही करत नाही. इथं नाव रतन माळू झालं तुझं. मी प्रभाग 25मधून उभा आहे. काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार आहे. आम्ही आवाहन करतो जनतेला की आम्हाला काँग्रेस पक्षाला 4ही मतं देऊन प्रचंड मताने निवडून यावं. कशासाठी निवडून यावं? 25 वर्षापासून सत्ता या लोकांच्या हातात, विरोधी पक्षात. आम्ही विरोधी पक्ष असताना विरोध नाही केला, लेकिन तरी काम झालेलं नाही. ज्या प्रभागात नाले वाहती, नाला तसंच आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते, बराच प्रश्न आहे, नशाखोरी चालूच आहे. त्याच्यासाठी तुम्ही आवाज त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवण्यासाठी सभागृहामध्ये मग आवाज आता बऱ्याचशा मालमत्ता इथं पाडल्या गेल्या कोकणवाडीत, तर त्याविषयी तुम्ही निवडून आल्यानंतर काय आवाज उठवला? आम्ही त्याचा प्रयत्न करू. जसं त्यांनी काही पैसे दिले नाही, त्यांना काही पैसे देण्यात आलं नाही, TDR देण्यात आलं नाही, आश्वासन दिलं आयुक्तांना, लेकिन दिले काही नाही. ते आम्ही प्रश्न उठवून त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न करू, त्या जागा द्यायचं, काही नवीन घरं नाही तर TDR देण्याचा प्रयत्न करू आम्ही. माझं नाव सुरेखा अरुंदई अंडे. माझा प्रभाग 25 मध्ये येतो. पाडापाडीच्या विषयावर जर बोलायचं झालं तर अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी स्वतःच्या हक्काच्या जागा पाडल्या आहे. सगळ्यांच्या नोटीस नाही, काहीच नाही. गोरगरिबांचे घरं सगळे त्यांनी स्वतः षडयंत्र करून काढले असं म्हणावे लागणार आहे. भाजपचं हे पूर्णपणे षडयंत्र होतं. अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी लोकांच्या 3-3 मजली सारे इमारती स्वतः अतिक्रमण म्हणून हटवून काढल्या, पण ते सगळ्या स्वतःच्या मालमत्तेच्या स्वतःच्या हक्काच्या जागा होत्या. तुम्ही जरा ते निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये याच्या विरुद्ध आवाज उठवणार आहे का? मी निवडून आल्याच्या नंतर मालमत्ताधारकांना आम्ही न्याय मिळवून देऊ. ज्यांच्या काही अतिक्रमणामध्ये नावाखाली मालमत्ता दिली स्वतःच्या हक्काची, त्यांच्यासाठी आम्ही सभागृहात जाऊन लढू. आपल्याला सगळ्यांना एक सुशिक्षित नगरसेविका निवडून आणायची आहे. ज्या प्रकारे त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आहे की चिकलठाणा गावामध्ये स्वतःच्या हक्काच्या जमिनी अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आलेल्या आहे, तर त्या अशा सुरेखाताई आपल्याला न्याय मिळवून देणार आहे. तरी आपण त्यांना प्रचंड बहुमताने मतदान देऊया. प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी घोषित झालेली. नाव सांगा. काँग्रेस पक्षात भाऊसाहेब तुकाराम दहीहंडी. आणि आमचा विकासावर बोलणार आहे आणि विकासावर आम्ही इलेक्शन लढवतो. तर याच्यामध्ये चिकलठाण्यामध्ये ज्या मालमत्ता पाडल्या गेल्या स्वतःच्या मालमत्ता होत्या आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना म्हणजे त्यांचं पुनर्वसन नाही केलं त्यांचं, किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना घरं दिले नाही, काहीच दिलं नाही. तर तुम्ही सभागृहात गेल्यानंतर काय करणार तिथं? आम्ही सभागृहात गेल्यानंतर पहिलं तर यांना जे पॅन कार्ड धारक होते त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणार आणि जे पाणी येत नाही प्रभाग क्रमांक 25 कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आहे. सर्वसामान्य आहे आणि परत सर्व घरोघरी जाऊन मी समस्या सोडवल आणि माझे सासरे पण याच्यामध्येच होते आणि परत 10-15 दिवसाला इथे पाण्याची पण सोय करेन मी जर नगरसेवक झाले तर. आणि परत
काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? प्रभागातील कोणते मुद्दे म्हणजे विकासाचे मुद्दे समस्या काय काय समस्या आहे प्रभागात? पाणी पण परत एक महिला सुरक्षित परत पाण्याची कचऱ्याची समस्या वगैरे, पाण्याची कचऱ्याची घंटागाडी येत नाही आमची दररोज कंटिन्यू. परत CCTV कॅमेरा महिलांसाठी CCTV वगैरे. महिलांसाठी CCTV कॅमेरे. परत आता या मालमत्ता बऱ्याच पाडल्या गेल्या, त्या चौकांची मालमत्तांना मोबदला मिळाला नाही. मुलींची सुरक्षा. परत मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना का हेच मतदान करा, मला निवडून द्या आणि परत मी तुमचं चांगलं म्हणजे भविष्य चांगलं हे करत सुरक्षा महिलांची जी सर्व चांगलं करत निवडून दिलं तर त्याचं पण चांगलंच आहे माझ्यासाठी. गरज आहे. मी कृष्णा प्रकाश कुलकर्णी. मी यांचा लहानपणीपासून आमचे मित्र आहेत. त्यांच्या ज्या मंडळीत त्या उभ्या आहेत काँग्रेस पक्षाकडून आणि ते अत्यंत सर्वसाधारण घरामधून आलेले आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे लहानपणीपासून मी पाहत आलेलो आहे. परत त्यांचे वडील असू द्यात, त्यांचे वडील आता नाही आहेत आणि ते त्यांचा मुलगा व त्यांची सूनबाई पुढं त्यांचं कार्य कंटिन्यू करत आहेत. त्यांच्या वडिलांनी आधी खूप झेंडे घेऊन वगैरे प्रचार केला, लोकांना सपोर्ट केला, नेत्यांना पण सपोर्ट केला. परत घरोघरी जाऊन समस्या त्यांनी सॉल्व केल्या. मग त्यांचा जो वारसा आहे ते त्यांचा मुलगा आणि त्यांचे सूनबाई वगैरे पुढं चालवणार आहे तिथून पुढं आणि अत्यंत शिक्षित घरातलेच आहेत ते. परत त्यांना ज्या डोर टू डोर जाऊन ज्या समस्या आहेत त्यांना सर्वस्व पाठ आहे. म्हणजे कुठं काय समस्या आहे, नालीचा प्रॉब्लेम असू द्या, ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असू द्या किंवा कचऱ्याचा प्रॉब्लेम असू द्या, परत सामाजिक कार्य असू द्या, कोणत्याही कार्यामध्ये ते सक्षम असतात. तर ते पूर्ण 100% सपोर्ट करतील तुम्हाला घरोघरी जाऊन. ही आमची अत्यंत म्हणजे खात्री आहे आम्हाला. मतदारांना काय आव्हान करतो? मतदारांना एवढंच आव्हान आहे की म्हणजे दोनदा विचार करा पण वाईसली चूज करा.